नमस्कार आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजची व्हिडिओ ही प्युअरली फक्त लहान मुलांसाठी असणार आहे, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी किंवा अशी मुलं की जी कुठच्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत. तर मी वास्तुतज्ञाबरोबरच मी एक काउन्सिलर आहे आणि माझ्याकडे बरीचशी अशी लहान मुलं येतात ज्यांना मी काउन्सिलिंग करते की अभ्यास कसा करायचा. तर आजकाल शाळेमध्ये मुलांवर एवढं प्रेशर आहे परीक्षेचं, तर त्यांच्याकडून अभ्यास नुसता करून घेतला जातो, पण त्यांना राईट गायडन्स नसतं की अभ्यास कसा करायचा आहे आणि अभ्यास करताना कुठच्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर आपण जेव्हा मुलाचं पूर्ण जर माझ्याकडे कुठचा मुलगा आला तर किंवा मुलगा किंवा मुलगी आली, स्टुडंट आला, तर आम्ही फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनाने नाही, तर त्याच्या डेफिनेटली वास्तूनुसारसुद्धा आम्ही त्याला काही रेमेडीज देतो. त्याचबरोबर त्यांना त्याच्या पत्रिकेनुसारसुद्धा रेमेडीज देतो आणि थोडंफार करिअर गायडन्स करतो. आणि त्यानंतर त्यांचं काउन्सिलिंगमध्ये डेफिनेटली त्यांना अभ्यास कसा करायचा आहे किंवा त्यांना स्वतःमधून कसं बेस्ट आउटपुट काढायचं आहे ह्याच्याबद्दल गायडन्स केलं जातं. ठीक आहे. तर आज पहिल्यांदा आपण सुरू करणार आहोत की वास्तूमध्ये काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण लहान मुलांचा विचार करतो. तर आज माझ्याकडे येणारी जी मुलं आहेत ती 5वी ते 10वी 12वीपर्यंतची आहेत. तर तशा मुलांसाठी जी मुलं आता अभ्यास करत आहेत आणि त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत आहे, तर त्या मुलांनी नक्की काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे. सगळ्या पालकांनी लक्षात घ्यायचं की तुमच्या मुलांना जर अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत आहे तर त्याची काहीही कारणं असू शकतात. आजकाल मुलांचं बरंचसं डिस्ट्रॅक्शन असतं बिकॉज ऑफ सोशल मीडिया, बिकॉज ऑफ मोबाईल फोन्स. तर त्यांचा जो क्राऊड आहे ना, त्याच्यामुळे त्यांचं खूप डिस्ट्रॅक्शन होतं आणि त्यांना इन्फ्लुअन्स करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये असतात. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना आपण काही टेक्निक शिकवायचे आहेत आणि त्यांना अशा जागेवर बसवायचे जिथे त्यांचं मन लागेल. आपल्या घरामध्ये नॉर्थ ईस्ट ही दिशा तुम्ही सर्वात ऐकली असेल, जी आपल्या वास्तुपुरुषाचं जिथे डोकं आहे तिथे बसून जर अभ्यास केला तर तो सर्वात जास्त आपल्या डोक्यामध्ये राहतो. नॉर्थ ईस्टमध्ये बसताना लक्षात घ्यायचं की आपलं जो तोंड आहे अभ्यास करताना ते ईस्टला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर काळजी घ्या की तुमची मुलं जेव्हाही अभ्यासाला बसतील ते नॉर्थ ईस्टमध्ये बसतील. तुम्हाला जर नॉर्थ ईस्ट नाही म्हणजे माहिती नसेल कसा लोकेट करायचं तुमच्या घरामध्ये, तर तुम्ही नॉर्थमध्येही सुद्धा मुलांना बसवू शकता आणि त्यांचं तोंड नेहमी ईस्टला असलं पाहिजे अभ्यास करताना. ओके. ह्याची काळजी आपल्याला सर्वात घ्यायची आहे जेणेकरून त्यांच्या डोक्यामध्ये अभ्यास इझिली जाईल, कारण ती जलतत्वाची दिशा आहे आणि जसं मी सांगितलं वास्तुपुरुषाचं डोकं तिथे आहे, तर ती जागा बेस्ट असते मेडिटेशनसाठी, आपला विचार चांगले फ्युचर प्लॅन करण्यासाठी आणि त्याचबरोबर अभ्यासासाठी. ठीक आहे. तर ही काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करायला बसताना नेहमी मुलांच्या समोर एक ग्लास पाणी भरून ठेवायचा आहे. तर तो काचेचा ग्लास असेल तर बेस्ट आहे, त्यानंतर चांदीचा असेल तर बेस्ट आहे. चांदी नसेल तर डेफिनेटली काचेचा सगळ्यांच्याच घरात असतो, तर ते आपल्याला ग्लास भरून त्यांच्यासमोर ठेवायचं आहे आणि त्यांना सांगायचं की अभ्यास करता करता ते पाणी पियायचं आहे. म्हणजेच काय होतं की पाणी ही एक ऊर्जा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि जे आपण त्याच्या अवतीभोवती बोलतो ते पाणी अट्रॅक्ट करून घेतं. म्हणून अभ्यास करताना नेहमी पाण्याचा ग्लास जवळ असणं गरजेचं असतं आणि ते पाणी प्यायल्यावर आपल्याला आपला अभ्यास इझिली लक्षात राहतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांची पुस्तकं जी आहेत ना, ती वेस्ट साऊथ वेस्ट ही एक दिशा येते तिथे, म्हणजे साऊथ वेस्टच्या नंतर नैऋत्य कोणाच्या जस्ट बाजूला, तर तिथे तुम्हाला तुमच्या मुलांची पुस्तकं ठेवायची आहेत जेणेकरून तो तुमचा अभ्यास लक्षात राहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर समजा तिथे नाही ठेवता आली तर तुम्ही वेस्टला जरी पुस्तकं ठेवली तरीही बेस्ट असतात. वेस्ट ही दिशा आपली इच्छापूर्तीची दिशा असते. आपली इच्छा पूर्ण करण्याची जी जिम्मेदारी असते ती त्या देवावर असते. पुष्पदंत नावाचा देव असतो तिथे, तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून तिथे एक मुलांचं विजन बोर्ड असणं फार गरजेचं आहे. मी सगळ्या पालकांना सांगते की मुलांना नुसतं अभ्यासापर्यंत सीमित नका ठेवू, तर त्यांच्या विचारांना किंवा त्यांच्या ड्रीम्सना त्यांना एक वाव भेटली पाहिजे, त्यांना एक जागा भेटली पाहिजे जिथे ते आपलं मन व्यक्त करतील किंवा काही गोष्टी तिथे पेस्ट करतील, त्याच्याकडे बघून ते नेहमी इन्स्पायर होतील. ओके. तर त्याच पद्धतीने मी सर्व पालकांना किंवा माझ्या मुलांना नेहमी सजेस्ट करते की तुम्ही तुमच्या घरामध्ये एक विजन बोर्ड नक्की प्लेस करा आणि त्या विजन बोर्डला 30-70मध्ये डिवाईड करा. 30% शुड बी युअर ड्रीम्स. म्हणजे समजा तुमच्या मुलाचं ॲस्पिरेशन असेल की त्याला पायलट व्हायचं तर त्याचे फोटोज, कोणाचं केबिन क्रू व्हायचं तर त्याचे फोटोज, डॉक्टर व्हायचं तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आणि त्याच्या कोट्स काही इम्पॉर्टंट जो त्याला इन्स्पायर करेल, अशा गोष्टी आपल्याला नेहमी घरामध्ये ठेवल्या पाहिजेत.
आपण ऑफिसेसमध्ये जातो तेव्हा आपण नेहमी पाहतो की तिथे पॉझिटिव्ह कोट्स लिहिलेले असतात. काही ना काही त्याच्यामागे सायन्स असतं. पॉझिटिव्ह वर्ड्सचा खूप इन्फ्लुअन्स असतो आपल्या आयुष्यावर. मग त्याच गोष्टींचा इन्फ्लुअन्स आपल्याला आपल्या मुलांवर करून द्यायचा आहे आणि त्याच चांगल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला तिथे त्या बोर्डवर लिहायच्या आहेत आणि त्यांना स्वतःला लिहायला लावायच्या आहेत. वेगळे स्केच पेन्स यूज करून, वेगळे क्राफ्ट यूज करून. लेट देम यूज देअर ऑल, म्हणजे त्यांच्या आर्ट त्यांना पूर्ण यूज करून दे आणि त्यांना तो विजन बोर्ड त्यांचा आपलासा वाटला पाहिजे टू एक्सप्रेस देअर फीलिंग्स. ओके, बऱ्याच आपल्याला कळत नाही आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे. तर विजन बोर्ड इट्स वन ऑफ द बेस्ट वे टू अंडरस्टँड की मुलांच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू आहे. ठीक आहे. आणि 70% उरलेला भाग आहे तो मुलांनी प्युअरली स्टडीसाठी यूज करायचा आहे. म्हणजे मी माझ्या मुलांना प्रत्येकाला सांगते की तुम्हाला जो अभ्यास डिफिकल्ट वाटतो ना तुम्ही त्या विजन बोर्डवर लिहा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जसं आपल्याला 10वीला लेखकांची नावं पाठ करायची असतात आणि आपल्या लक्षात नाही राहत, मग ती लेखकांची नावं लिहून तिथे ठेवून द्या वर्षभर. ती पाहूनच तुमच्या पाठ होऊन जाते. तुम्हाला अभ्यास करायची गरजच नाही लागणार. तर अशा बऱ्याचशा टिप्स आणि टेक्निक्स आपण मुलांना देतो जेणेकरून त्यांचा अभ्यास सोपा होतो आणि त्याचबरोबर त्यांचं फोकस होतो, त्यांना एक राईट डिरेक्शन भेटतं. आणि अशाच पद्धतीने जर ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुलांना करायला लावल्या ना तर नक्की त्यांच्यामध्ये विचार करण्याची त्यांची पद्धत चेंज होते आणि तीच आपल्याला त्यांच्यावर अभ्यासाचा नुसता फोर्स करण्यापेक्षा त्यांची विचार पद्धती आपल्याला चेंज करायची आहे. त्याच्या विचारांना एक आपल्याला मार्ग द्यायचा आहे, गायडन्स द्यायचं आहे जेणेकरून की ती मुलं व्यवस्थितरित्या स्वतःचा अभ्यास प्लॅन करतील, स्वतःचं आयुष्य प्लॅन करतील, स्वतःचं ड्रीम प्लॅन करतील. राईट. तर अशा पद्धतीने नेहमी तुम्ही तुमच्या मुलांना गाईड करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू सो मच. मी तुमची रजा घेते आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.